नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण सांजोरी बनवत आहोत. हा एक पारंपरिक पदार्थ आहे. करायला खूपच सोपा आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागतो. हा गोडाचा पदार्थ 15 ते 20 दिवस सहज टिकतो आणि शिळा झाला तरी खायला टेस्टी असा हा पदार्थ लागतो. तर पहा, मस्त वरतून खुसखुशीत आणि आतून छान असं सारण भरलेला हा पदार्थ आहे. मस्त असं याच्यामध्ये रव्याचं सारण भरलेलं आहे. छान असा हा पदार्थ चवीला लागतो. तर चला ही रेसिपी कशी बनवायची ते आपण बघूयात. सांजोऱ्या बनवण्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. तर मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. मीडियम गॅसवरती हा रवा आपल्याला हलकासा लालसर होईपर्यंत भाजायचा आहे. भाजताना याच्यामध्ये तेलाचा किंवा तुपाचा वापर आपल्याला अजिबात करायचा नाही आहे. असाच हा रवा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. साधारण 2 मिनिटांमध्ये व्यवस्थित असा हा रवा भाजला जातो. तर पहा, आता याचा कलर थोडा चेंज झालेला आहे आणि हलकासा लालसर हा रवा झालेला आहे. रवा छान भाजलेला आहे. आता आपण एका भांड्यामध्ये रवा काढून घेऊयात. त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी आपल्याला एका पातेल्यामध्ये टाकायचे आणि याच्यामध्ये 1 वाटी गूळ आपल्याला टाकायचा आहे. आता हे पाणी आपल्याला गॅसवरती ठेवून उकळून घ्यायचं आहे. तर याला पूर्णपणे न उकळता फक्त गरम करून घ्यायचे. तर पहा, आता याला उकळी फुटायला लागलेली आहे. असं दिसलं की गॅस लगेचच बंद करून घ्यायचा आहे. तर पहा, मोठ्या गॅसवरती फक्त पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि थोडं आता हे पाणी गरम झालेलं आहे. आपण गॅस आता बंद करूयात. पातेलं गॅसवरून खाली आपल्याला उतरून घ्यायचं आहे आणि आता गूळ विरघळेपर्यंत आपल्याला हे असंच मिक्स करायचं आहे. तर पहा, आता यातील गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे. आता एका गाळणीने हा गूळ आपल्याला गाळायचा आहे. म्हणजे गुळाचं पाणी आपल्याला या रव्यामध्ये टाकायचं आहे. गाळून घेतल्यामुळे गुळामध्ये एखाद दुसरा खडा असतो किंवा कचरा असतो, तो निघतो. त्याच्यासाठी आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. आता सर्व रव्यामध्ये हे पाणी आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी जास्त होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. ज्या वाटीने तुम्ही रवा मोजाल किंवा कुठल्याही भांड्याने, त्याच भांड्याने आपल्याला गूळ आणि पाण्याचं माप करायचं आहे. तर पहा, अशा पद्धतीचा हा रवा आपल्याला करून घ्यायचा आहे. आता हा रवा आपल्याला रात्रभरासाठी भिजत ठेवायचा आहे. तर मी याला रात्रभर झाकून असंच ठेवलेलं होतं आणि सकाळी पहा, मस्त असा हा भिजलेला आहे. तर पहा, अशा पद्धतीने हे आता आपलं सारण आपल्याला बनवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये अर्धा चमचा इलायची पावडर टाकायची आहे. इलायची पावडर पूर्ण सारणामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. इलायची पावडरमुळे अजून छान चव लागते. हाताने आता हे सर्व मी मिक्स करून घेत आहे आणि रवासुद्धा आपल्याला थोडासा मळून घ्यायचा आहे. म्हणजे छान असा एकजीव करून घ्यायचा आहे. रवा थोडासा मळल्यामुळे त्याला छान चिकटपणा येईल. तर आता याला मी हाताने थोडंसं असं मळून घेते, म्हणजे आपलं सारण छान मऊ असं तयार होईल. तर पहा, आता मी रवा साधारण 1 मिनिटे मळून घेतलेला आहे आणि हे सारण आता पूर्णपणे तयार झालेलं आहे. आता आपण पारीसाठी पीठ बनवून घेऊयात. तर एक भांडं घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ आपल्याला टाकायचं आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ किंवा बेसन पीठ आपण म्हणतो, ते आपल्याला टाकायचं आहे. आता याच्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ आपल्याला टाकायचं आहे. तांदळाच्या पिठामुळे सांजोऱ्या छान खुसखुशीत होतात. एक खरपूसपणा त्याच्यामुळे येतो. सोबतच अर्धी वाटी मैदा टाकायचा आहे आणि छान असं आता हे पीठ आपण अगोदर मिक्स करून घेऊयात. अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे, ज्याच्यामुळे पारीसुद्धा खायला छान लागते. आता याच्यामध्ये आपल्याला तुपाचं मोहन टाकायचं आहे. तर मीठ अगोदर एकदा मी मिक्स करून घेते.
साधारण 2 चमचे तूप छान कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला आता या पिठामध्ये टाकायचं आहे. तर मी इथे तुपाचं मोहन पिठामध्ये टाकलेलं आहे. मस्त खुसखुशीत अशी ही पारी होते मोहन टाकल्यामुळे. आता अगोदर चमच्याने आपण याला मिक्स करून घेऊयात थोडंसं गरम असल्यामुळे, आणि नंतर हाताने त्याला व्यवस्थित चोळून असं आपल्याला मिक्स करायचं आहे. म्हणजे काय होतं, सर्व तूप पिठामध्ये छान असं मुरल्या जातं. तर पहा, अशा पद्धतीने छान हातावरती चोळून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता हे पीठ छान तयार झालेलं आहे. आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून याचा एक घट्टसर गोळा बनवून घेऊयात. पाणी टाकताना सुरुवातीला अगदी थोडं थोडं टाकायचं आहे, पातळ होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर पहा, अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी याच्यामध्ये मिक्स करत जायचं. तर एवढ्या पिठासाठी 1 वाटी पाणी पुरेसं होतं आहे. आपल्याला एक घट्टसर गोळा याचा बनवून घ्यायचा आहे, पीठ पातळ व्हायला नको. तर पहा, इथे घट्ट असं पीठ मी मळून घेतलेलं आहे. आपण पुऱ्यांना जशी कणिक मळतो अगदी तसंच. पीठ मळून झालं की लगेच याचे छोटे छोटे असे गोळे आपल्याला बनवून घ्यायचे. तर मी सुरुवातीला एक गोळा बनवून घेतलेला आहे. आता याची एक पारी बनवून घ्यायची आहे. आपण पुरण कसं भरतो तसं आपल्याला हे भरून घ्यायचं आहे. तर सर्व बाजूंनी सारखी अशी ही पारी आपल्याला बनवून घ्यायची आहे दोन्ही अंगठ्याच्या मदतीने. आता याच्यामध्ये आपण सारण भरूयात. तर एक छोटा गोळा आपल्याला घ्यायचा आहे सारणाचा, आणि तो या पारीमध्ये असा आपल्याला ठेवायचा आहे. सारण जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, नाहीतर आपल्या सांजोऱ्या फुटू शकतात. एक छोट्या गोळ्यामध्ये साधारण 1 चमचा सारण छान असं मावल्या जातं आणि सांजोरी फुटत नाही. तर आपण मोदक कसा करतो अगदी तसाच आपल्याला हा उंडा आता बनवून घ्यायचा आहे. आणि वरची जी एक्स्ट्राची कणिक असते ती काढून घ्यायची. आणि आता आपण याची छोटीशी पुरी लाटून घेऊयात. पोळीपाटावर आपल्याला याची पुरी लाटून घ्यायची आहे. पुरी लाटताना खूप रगडून नाही लाटायची, हलक्या हाताने लाटायची आहे. आणि सोबतच दोन्ही बाजूंनी तिला व्यवस्थित लाटायची आहे, एकाच बाजूने नाही लाटायची. पुरी लाटताना खूप पातळ नाही लाटायची. पातळ लाटली तर सारण त्यातील बाहेर येईन. तर थोडीशी जाडसर अशी ही पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे. तर पहा, याला खूप जास्त मी पातळ नाही लाटलेलं, थोडंसं जाडच ठेवलेलं आहे. आता दुसऱ्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ही पुरी बनवू शकता. तर एक छोटा गोळा आपल्याला घ्यायचा आहे पिठाचा आणि खोलगट अशी पारी बनवून घ्यायची. सारण याच्यामध्ये नंतर भरून घ्यायचं. ज्या वरच्या कडा असतात त्या आपल्याला अशा उंच करायच्या आहेत अंगठ्याच्या आणि बोटाच्या मदतीने. सारण थोडंसं मध्ये दाबायचं आहे आणि अशा कड्या आता आपल्याला त्याच्या पाडून घ्यायच्यात, ज्याच्यामुळे उंडा बनवायला सोपा जातो. तर एक पाकळ्या जशा म्हणतात तसा मी याला पाडून घेतलेला आहे आणि आता फक्त याला असं एकत्र करून घ्यायचं. छान असा आपला हा उंडा बनवून तयार होतो. तर याची एक्स्ट्राची कणिक आपल्याला नाही काढायची, नाहीतर सारण बाहेर येऊ शकतं. तर मी त्याला चिटकून ठेवलेली आहे. आणि आता व्यवस्थित अशी ही पुरीसुद्धा लाटून घ्यायची. अजून एक पद्धत म्हणजे पिठाचा गोळा घ्यायचा आणि छोटी पुरी त्याची बनवून घ्यायची. पुरी बनवून झाली की मध्यभागी सारण त्याच्यामध्ये टाकायचं आणि बाजूने त्याला अशा चुना पाडून घ्यायच्या. तर पहा, सर्व चुना पाडून एक जागी आपल्याला आणायच्यात आणि आता याला एकत्र करून आपल्याला याची पुरी लाटून घ्यायची आहे. तर तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल किंवा सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ह्या सांजोऱ्या बनवू शकता. तर सर्व सांजोऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. आता आपण तेलामध्ये त्या तळून घेऊयात. एका कढईमध्ये तेल गरम करत ठेवले. तेल खूप गरम नको, मीडियम टेम्परेचरवर आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. आणि अगोदर आपण एक सांजोरी तेलामध्ये टाकून बघूयात. थोडंसं असं त्याच्यावरतून तेल टाकायचं आहे म्हणजे ती छान अशी फुगल्या जाते.
आता आपण तिला पलटी करून घेऊयात। तर पहा मस्त असा तिला कलर येतो आणि छान क्रिस्पी अशी आपली ही सांजोरी तळल्या जाते। सांजोरी तळताना गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे। खूप मोठ्या गॅसवरती तळाल तर ती आतपर्यंत तळल्या जाणार नाही आणि क्रिस्पीसुद्धा होणार नाही। तर पहा मस्त अशी आता ही फुगलेली आहे आणि छान तिला आता लालसर रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे। याच्यामध्ये गूळ असल्यामुळे खूप पटकन याला लालसर रंग येतो। दोन्ही बाजूनी असं पलटवत आपल्याला तिला व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे। तर पहा आता पुरीला छान असा हलकासा लालसर रंग येत आहे। तर मस्त आता ही पुरी आपली तळल्या गेलेली आहे। आता आपण याला चाळणीमध्ये काढून घेऊयात। सांजोऱ्या तळल्यानंतर त्याला चाळणीमध्ये काढायचं म्हणजे ते छान कुरकुरीत राहतात। ताटामध्ये काढल्यानंतर थोडासा ताटाला घाम आल्यासारखा होतो गरम असल्यामुळे आणि ती लूज पडण्याची शक्यता असते। तर शक्यतो सांजोऱ्या तळल्यानंतर त्याला चाळणीमध्ये किंवा मग टोपलीमध्ये ठेवायचं। आता आपण उरलेल्या सांजोऱ्यासुद्धा तळून घेऊयात। तर तुम्ही तेलाच्या मापाने जेवढ्या मावतील तेवढ्या सांजोऱ्या तळू शकता। मी आता 2-2 सांजोऱ्या तळून घेत आहे। तर पहा मस्त अशा या सांजोऱ्या फुगत आहेत आणि कलर पण खूपच छान येतोय। तांदळाचं पीठ घातल्यामुळे छान अशी क्रिस्पी ही सांजोरी तयार होते। तर आता आपण या सांजोऱ्यासुद्धा चाळणीमध्ये काढून घेऊयात। उरलेल्या सर्व सांजोऱ्या आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवरती। तर मस्त अशा ह्या सांजोऱ्या आपल्या बनवून तयार आहेत। हा एक पारंपरिक पदार्थ आहे। बऱ्याच ठिकाणी हा पदार्थ शिदोरी म्हणून सुद्धा दिला जातो। सोबतच गुढीपाडवा असो किंवा मग अक्षय तृतीया असो सणासुदीला हा पदार्थ आवर्जून बनवला जातो। मस्त असा महिनाभर हा पदार्थ सहज टिकतो आणि खायलासुद्धा खूपच खुसखुशीत हा पदार्थ बनवून तयार होतो। जेवढ्या या पुऱ्या शिळ्या होतील तेवढ्या खायला छान लागतात। तर मस्त अशा या आपल्या सांजोऱ्या बनवून तयार आहेत। तुम्ही याला प्रवासामध्ये नेऊ शकता किंवा सणासुदीला बनवू शकता। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत। तोपर्यंत बाय।